कल्पना करा, तुमची कंपनी, तुमचा व्यवसाय, तुमचे अनेक वर्षांचे कष्ट आणि हे सर्व काही फक्त 9 सेकंदात संपलं तर? होय, हे एखाद्या चित्रपटातील दृश्य नाही, तर अमेरिकेत घडलेली खरी घटना आहे. आजच्या काळात एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपलं काम सोपं करत आहे. कोडिंग पासून डिझाईन पर्यंत, मार्केटिंग पासून डेटा मॅनेजमेंट पर्यंत सर्वत्र एआयचा वापर वाढत चालला आहे. पण जर हाच एआय चुकला तर? अमेरिकेतील एका स्टार्टअपमध्ये एआयच्या एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण प्रोडक्शन डेटा अवघ्या 9 सेकंदात डिलीट झाला. ही घटना आता जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. ही घटना अमेरिकेतील पॉकेट ओएस नावाच्या स्टार्टअपमध्ये घडली. कंपनीचे संस्थापक जेर क्रेन यांनी स्वतः सोशल मीडियावर ही धक्कादायक माहिती शेअर केली. कंपनीमध्ये कर्सर नावाचा एआय कोडिंग एजंट वापरला जात होता. हा एआय कोड लिहिणे, समस्या शोधणे आणि सोल्युशन देणे यासाठी मदत करत होता. एका दिवशी कोडिंग दरम्यान क्रेडेन्शियल मिसमॅच म्हणजे लॉग इन अथवा ऍक्सेसशी संबंधित समस्या निर्माण झाली. सामान्यतः अशी समस्या आली की माणूस तपासणी करतो, परवानगी घेतो, योग्य सिस्टीम निवडतो आणि मग निर्णय घेतो. पण इथे एआयने स्वतःहून निर्णय घेतला. दुसऱ्या फाईलमधून एपीआय टोकन घेतला आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक कमांड चालवली. ही कमांड चालवताच कंपनीचा लाईव्ह प्रोडक्शन डेटाबेस आणि त्याचे बॅकअप्स देखील पूर्णपणे डिलीट झाले. संपूर्ण प्रक्रिया फक्त 9 सेकंदात पूर्ण झाली. म्हणजे कंपनीचा चालू डेटा, ग्राहकांची माहिती, महत्त्वाच्या नोंदी, सिस्टीमचे रेकॉर्ड सगळं काही एका क्षणात गायब झालं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नंतर त्या एआय एजंटने स्वतःच आपली चूक मान्य केली. त्याने सांगितलं की मानवी परवानगी न घेता निर्णय घेतला गेला. तसेच संबंधित फाईल टेस्टिंग आहेत ही प्रोडक्शनची खात्री न करता कमांड रन करण्यात आली. या घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. पहिला प्रश्न, एआयला इतके अधिकार का दिले गेले होते? दुसरा प्रश्न, डेटाबेस डिलीट करण्यापूर्वी कोणतीही चेतावणी किंवा सिक्युरिटी लॉक का नव्हता? तिसरा प्रश्न म्हणजे टेस्टिंग आणि प्रोडक्शन सिस्टीम वेगवेगळ्या सुरक्षित झोनमध्ये का ठेवण्यात आल्या नव्हत्या? कंपनीच्या संस्थापकांनीही मान्य केलं की एपीआय ऍक्सेस बाबत पूर्ण खात्री केली गेली नव्हती. तज्ज्ञांचे मत आहे की एआय खूप वेगाने काम करू शकतो, पण त्याच्याकडे कॉमन सेन्स म्हणजे मानवी विवेक बुद्धी नसते. तो कमांड फॉलो करतो, पण परिस्थितीची गंभीरता समजून घेत नाही. याआधी अनेक वेळा एआयने चुकीचे निर्णय घेतले होते. काही वेळा चुकीचा कोड, काही वेळा चुकीचे उत्तर, तर काही वेळा डेटा रिस्कमध्ये टाकणारे निर्णय. म्हणूनच तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी अंतिम नियंत्रण माणसाकडेच असणं गरजेचं आहे. ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते. एआय उपयोगी आहे, पण तो सर्वज्ञानी नाही. तो वेगवान आहे, पण विचारशील नाही. तो मदत करू शकतो, पण जबाबदारी घेऊ शकत नाही. म्हणून एआय वापरताना मानवी देखरेख, मजबूत सिक्युरिटी सिस्टीम आणि योग्य मर्यादा असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं? भविष्यात एआय वर पूर्ण विश्वास ठेवता येईल का, की माणूस शेवटचा निर्णय घेणारा असावा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.